सह्याद्री. सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राला मिळालेली अमूल्य अशी देणगी. सह्याद्रीच्या कुशीतलं निसर्ग सौंदर्य जगात भारी आहे. याच सह्याद्रीच्या रानवाटांनी गडकोटांनी या जनतेला ट्रेकिंगचा अक्षरशः वेड लावलं. जेव्हा आपण सह्याद्रीच्या या अंतरंगात ट्रेकिंग करतो ना, कमालीचा आनंद मिळतो. त्याचं कारण असं आहे, निसर्गाचे अद्भुत नजारे जर तुम्हाला पाहायचे असतील तर थोडीशी वाट वाकडी करून रानवाटांची सैर करावी लागते. या अनवट वाटांमधून ट्रेकिंग करणं हा एक रोमांचकारी अनुभव असतो. असाच एक रोमांचकारी अनुभव आणि तिथे मिळवलेला भन्नाट अनुभव मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. हा अनुभव आहे पुण्याजवळच्या ताम्हिणी घाटातला एका सुंदर ठिकाणचा. चला. हा ट्रेक आहे पुण्याजवळच्या ताम्हिणी घाटातला. भात कापणी नुकतीच झाली होती. गाडी रानातल्या एका घरासमोर येऊन थांबली. साहित्य घेतलं आणि आम्ही निघालो. नमस्कार मंडळी, आता आपण ट्रेक करायला चाललोय. आपल्या बरोबर आहे आता दीपक दादा आणि तो आपल्याला रस्ता दाखवणार आहे. तो आजचा वाटाडा आहे आपला आणि आपण इथून जाणार आहोत आता एका नवीन सुंदर अशा ठिकाणी. जाण्याचा मार्ग आणि तिथे गेल्यानंतर तिथला निसर्ग तुम्ही पाहालच. चला माझ्या बरोबर हा छान असा ट्रेक करायला. मित्रांनो, कुठेही ट्रेकिंगला जाताना जर तुम्हाला संपूर्ण रस्ता माहीत नसेल तर स्थानिक वाटाड्या घेणं कधीही सोयीस्कर. आम्ही तेच केलं. सह्याद्रीच्या अनवट वाटा आहेत. थोडंसं ह्युमिड आहे वातावरण. पाऊस येतोय की काय असं वाटतंय. सगळीकडे धुरकट आहे, हेच आहे. चला, दीपक पुढे गेलाय, जाऊया. ट्रेकिंग दरम्यान एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तम पकड असणारे शूज. हे शूज तुम्ही आधी घातलेले आणि पायांना सवयीचे हवे बरं का. इथे दूर दूरपर्यंत फक्त डोंगरदऱ्या, झाडी, गवत हे सगळं दिसत होतं. इथून सावळ्या घाटाचं टोक दिसतंय तिथे आणि तो व्ह्यू अफलातून आहे. तो आपण नंतर कधीतरी दीपक बरोबर ट्रेक करणार आहे तेव्हा करू. या रानवाटांचं आणखी एक वैशिष्ट्य असतं मंडळी. इथे ना मैलाचा दगड असतो ना गुगल मॅपचा मार्ग असतो. त्यामुळे किती वाट संपली, किती राहिली याचा हिशोब करत बसण्यापेक्षा घाम पुसायचा आणि आजूबाजूचा निसर्ग पाहत चालत राहायचं. गवत वाढलेलं आहे आणि त्या गवतावरून क्रॉस पाय टाकत चालावं लागतंय, नाहीतर घसरतंय. आणि आपण आता एकदम टोकाला येतोय. डोंगराच्या समोर छान असा भिरा दिसतोय. ऊन नाहीये अजिबात. 3:30 वाजले दुपारचे. या रानावनातल्या पायवाटा आपल्याला अंतर्मुख करतात. एखादी पायवाट बोलती करते तर एखादी स्तब्ध. पुलंनी वर्णन केल्याप्रमाणे पायवाट इतकी छोटी असावी की तिला रस्ता म्हटलं की तिने लाजावं. ही वाट चालताना सळसळ आवाज करत होती. कडेला पोहोचलो. दीपक, काय सांगशील नक्की आपण कुठे आता उभे? आता आपण रिंग वॉटरफॉलच्या वरती आहे सर. वरती डोंगरावरती. आता इकडून हा रिंग वॉटरफॉल आहे. त्याच्या पलीकडे प्लस व्हॅली आणि देवकुंड आहे. इथे मागे प्लस व्हॅली आणि देवकुंड आहे. बर. आणि हा समोर दिसतोय तो नजारा सुळका दिसतोय तो सावळ्या घाटाचा आहे. तो सावळ्या घाटाचा, बरोबर. म्हणजे त्या सावळ्या घाटाच्या टोकाला गेले की तिथून पुढे देवकुंड पण दिसतं आणि रिंगचा पण धबधबा दिसतो. ओके, दोन्ही दिसतं आणि भिरा डॅम पण दिसतं आणि बाजूला कुंडलिका व्हॅली दिसते. पलीकडच्या बाजूला कुंडलिका व्हॅली म्हणजे नदी, कुंडलिका नदी त्या पलीकडच्या डोंगराच्या पलीकडे खाली येते. आणि हे रिंग वॉटरफॉलचं आणि देवकुंडचं हे पाणी सगळं भिरायला जातं. भिरा डॅम. आता हा समोर दिसतोय तो भिरा डॅम. आणि कुंडलिका व्हॅलीच्या पलीकडे अंदरबन ट्रेक आहे. अच्छा, ह्या कुंडलिकाच्या पलीकडे अंदरबन. हा रिंग वॉटरफॉलचा परिसर आहे आणि या रिंग वॉटरफॉलच्या अगदी समोर जर तुम्ही पाहिलं तर हा सावळ्या घाट आहे आणि हा देवकुंड वॉटरफॉल. काय काय सामावलंय ताम्हिणीमध्ये ना. रिंग बघायचं आहे आणि मग आपल्याला परत रिटर्न जायचंय. वाळलेल्या कारवीच्या झुडपांमधून गवतातून चालत राहिलो. आता दरीतल्या उतरणीची पायवाट होती. सह्याद्रीचं पावसाळ्यानंतरचं रूप वेगळंच असतं.
त्याच्या आडव्या छातीवर असंख्य रानफुलांची भरझरी अशी किनार सजलेली असते. त्या सह्याद्रीवरच्या सर्वत्र वाढलेल्या गवताची धाडी टोचत होती. अफाट असा रस्ता आहे ना, बस वा. आणि इकडे बघा आल्यानंतर असा आवाज येतोय. हा 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 हा, बांबूच्या बेटामध्ये चाललोय. या जंगलातल्या दरीच्या कुंडातून स्वच्छ पाणी वाहत होतं. हा प्रवाह, त्याचा मार्ग, त्याने बनलेले खाच खळगे, त्यांची आगळीच रचना अफाट होती. मंडळी, इथे तर झुळझुळ मंजुळ गाती झरे, गीत मधुर चहू बाजू भरे. इथे ही बालकवींची कविताच आठवली. या घामाजलेल्या शरीरावर शीतल पाण्याचा शिडकावा झाला. सावळ्या घाट पुढे दिसतो तो सावळ्या घाट. इकडे खाली भिरा आणि इकडे मागे देवकुंड. सुंदर सह्याद्री. इथे पोहायचा मोह टाळला आणि पुढे निघालो. आपण आता चाललोय रिंग वॉटरफॉलला. आता चढण आली. हा ट्रेक दिसतो तेवढा सोपा नाही बरं का. उंच वाढलेल्या गवतातून आता दीपक मार्ग काढत चालला होता. इथल्या रानवाटा जणू त्याच्या जुन्या सोबतीच होत्या. त्याला हा परिसर खडानखडा माहीत होता. टिप उतारी. थांब पुढे नको. हा, आता मात्र सरळ उतरता कडा आला. तिथे दीपकने दोर टाकून आमची खाली उतरण्याची व्यवस्था केली. व्हेरी गुड. मस्त रे. परफेक्ट. मस्त आहे. अशी दरी आहे बघा, ही खोल दरी. आणि खोल दरीतून आपण असं खाली जात राहतो. खूप खाली जायचं आहे आपल्याला. मला ह्याचं बघून मॅग्नस मिडबोची आठवण येते मित्रांनो. जर तुम्हाला माहीत नसेल मॅग्नस मिडबो कोण आहे, द बेस्ट माउंटन क्लाइंबर. या मॅग्नस मिडबोचे व्हिडिओ पाहून प्रभावित झालेला हा मुलगा अगदी भरभर चढत आणि उतरत होता. व्हिडिओचा परिणाम दुसरं काय, दीपक पोहोचला. बघा, छान रिंग वॉटरफॉल नावाचा प्रकार आहे. बघ, या डोंगरातल्या कोबणीतलं नैसर्गिक बोगद्याचं कमाल सुंदर असं कुंड पाहून ऋषी अक्षरशः अवाक झाला.
काय ते कॅमेऱ्याने फोटो काढू लागला. त्याला आता हे जवळून पाहायची आस लागली. अहो, इथे पण कोणीतरी पाण्यामध्ये प्लास्टिकची बाटली टाकून माती खाल्ली होती. कचरा नकारे करू मित्रांनो अशा सुंदर पवित्र ठिकाणी. चेहरे खुल्ले, आनंद ओसंडून व्हायला असा हा क्षण. टिपले सारे क्षण. आता बघा दिसतोय बघा. अप्रतिम नजारा. सह्याद्री मधलं सुख काय असतं ते आम्हाला इथं अनुभवायला मिळालंय. अप्रतिम. वरून जबरदस्त असा एक घळई पडलेली आहे खडकाला. तिथून हा धबधबा खाली पडतोय आणि हे धबधब्याचं पाणी त्या कुंडामध्ये पडतंय आणि हे पाणी दुसऱ्या कुंडात, मग तिसऱ्या कुंडात आणि पुढे एकदम असा सुरेख आहे आणि सह्याद्रीचा कडा यांच्यातून हा धबधबा खाली कोसळतोय. त्याला रिंग वॉटरफॉल म्हटलं जातं. सह्याद्रीतला अप्रतिम असं ठिकाण आहे. प्रत्येकाने पाहावं असं ठिकाण आहे. ट्रेक हार्ड आहे, कठीण आहे, पण आल्यानंतर जे काही सुख मिळतं, आहा हा. तेव्हा ऋषी मला बोलला की बाबा, आपण या धबधब्याखाली आंघोळ करायची संधी आज जर गमावली ना तर आपल्याला आयुष्यभर पश्चाताप होईल बरं का. आणि मला जिंदगीभर नाही भूलोगे की गाडी गेट पे थी हे 3 इडियट्स मधल्या रस्तोगीचं वाक्य आठवलं आणि मी कुंडात उडी मारली. अहो, या अफाट थंडगार पाण्याने रोमारोमात टवटवीतपणा संचारला. हा आणखी अनमोल असा क्षण आम्ही आमच्या आठवणींच्या पेटाऱ्यात कैद केला. ऋषीला आंघोळ करून कड्यावर असा बसलेला पाहून पिघले नीलम सा बहता हुआ है समा, नीली नीली सी खामोशिया या जिंदगी नामे लेगे दोबारा मधल्या ओळी आठवल्या. मग काय जोराने सेलिब्रेशन सुरू झालं. इतकं थंड पाणी होतं की त्याच्यातून जो आनंद मिळाला त्याची खरंच गणती नाहीये आणि आयुष्यभरासाठी हा एक्सपिरियन्स लक्षात राहणार आहे. चला चला चला. बाय बाय रिंग वॉटरफॉल. बाय बाय. वाव वाव, दिस इज अमेझिंग. वानर बघ ऋषी, वानर. आता आम्ही माघारी फिरलो. तुला वाटलं थोडा अडचण आहे तर कॅमेरा त्यांच्याकडे दे. अतिशय दैवी वाटावं इतकं स्वच्छ पाणी आहे. छोटे छोटे मासे त्याच्यामध्ये पाय सोडून बसलात तर तुम्हाला ती थेरपी करता येईल माशांची. या कुंडांमध्ये छानपैकी पोहता येईल. खूप थंड पाणी आहे. हे पाणी मे पर्यंत असते कुंड भरलेले, पण धबधबा आता जानेवारी पर्यंत असतो. याच्यामध्ये जर तुम्हाला पोहायचं असेल तर कंपल्सरी तुम्हाला लाईफ जॅकेट वापरायची आहेत आणि मगच पोहायचंय. त्याशिवाय याच्यामध्ये उडी मारून कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही. मंडळी, निसर्ग जितका आपल्याला देतो तितकीच काळजी, आपली जबाबदारी की तितकीच काळजी आपण निसर्गाबरोबर खेळताना त्याच्याशी बागडताना घेतली पाहिजे. सगळं इतकं भन्नाट होतं ना की वेळ कसा गेला कळलंच नाही. आता अंधार दाटायला लागला.
दीपक पुढे रस्ता दाखवतोय, आम्ही चालतोय. असे ट्रेक करायचे असतील ना मंडळी तर शूज खूप चांगले पाहिजेत. दम लागल्यानंतर आम्ही विसावा घेत होतो. समोरचा नजर असा होता ना की हलूच वाटत नव्हतं. ट्रेक करून आलोय, मधोमध टापूवरती बसलोय. भेराचा तो स्पॉट आहे दिसणारा, समोर घाट. विसावा घेतोय, अंधार पडलाय, छान रातखेड्यांचा आवाज येतोय. वर चांदणी दिसते बघा. आज पौर्णिमा आहे. खरं तर इतकं जबरदस्त दिसायला पाहिजे, पण धुकं हेच आहे, धुरकट सगळं दिसतंय. इतक्या डोंगरामागून मोहकासा चांदोबा दिसला. तिकडे तुझ्या समोर सुंदर असं चंद्राचं दर्शन झालेलं आहे. इतकं प्रतिम येते की बस. मंडळी, तर हा होता आम्ही केलेला ताम्हिणी घाटातला रिंग वॉटरफॉलचा ट्रेक. हा ट्रेक तुम्हाला कसा वाटला ते मला खाली कमेंट करून सांगायला विसरू नका. हो, आणि हे व्हिडिओज आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवा. चला, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत निसर्ग पहा, फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत राहा.